नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागे लेक्चरला आपण मुक्त व्यापार याची संकल्पना आणि विस्तृत स्वरूपात याची माहिती पाहिलेली आहे. मुक्त व्यापारी धोरण ब्रिटिशांचं कसं होतं याची माहिती पाहिली आणि भारतातील त्यांची आर्थिक धोरणं कशी होती मुक्त व्यापार त्या कालखंडातील ते आपण पाहिले. आता रजनी पामदत्ता यांनी जे ब्रिटिश प्रशासनाचं जे त्यांचा जो कालखंड होता ते 3 टप्पे केले होते. पहिला व्यापारवादी अवस्था, दुसरा जो आहे मुक्त व्यापारी अवस्था आणि तिसरा जो आहे तो साम्राज्यवादी अवस्था. आता याचा जो कालखंड आहे 1857 ते 1947 या कालखंडामध्ये मुख्यत्वे करून वित्तीय साम्राज्यवादी अवस्था मानलं गेलेलं आहे. तर या वित्तीय साम्राज्यवादी अवस्थेचा आपण अर्थ सुरुवातीला पाहू. वित्तीय साम्राज्यवाद म्हणजे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या भूप्रदेशावर प्रत्यक्ष नियंत्रण मिळवत नाही, तर आपल्या आर्थिक धोरणांच्या आधारे त्या देशावर नियंत्रण प्रस्थापित करत असतो. म्हणजे वित्तीय साम्राज्यवाद म्हणजे काय, तर डायरेक्टली एखादा प्रदेश ताब्यात घेण्यापेक्षा आर्थिक घटक क्रियाशील करून त्याचे सर्व आर्थिक घटक आपल्या ताब्यात घेणं यालाच वित्तीय साम्राज्यवाद असं म्हटलेलं आहे. म्हणजेच संबंधित देशाच्या राजकीय व प्रशासकीय बाबींमध्ये हस्तक्षेप केला जात नाही, तसेच आपल्याकडील आर्थिक हितसंबंध यांचा वापर करून राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेस प्रभावित केले जाते. प्रामुख्याने जे देश विकसित आहेत ते देश विकसनशील व अविकसित देशांचे आपल्यावरील परावलंबन लक्षात घेऊन वित्तीय साम्राज्यवादी धोरणे राबवित असतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांची निर्मिती, मक्तेदारीयुक्त व्यापारी धोरण यातून वित्तीय साम्राज्यवाद निर्माण केला जातो. म्हणजे काय, जे विकसनशील देश आहेत आणि अविकसित देश आहेत ह्या देशांना विकसित देशांची आवश्यकता भासवायची, आर्थिक घटक जे आहेत त्यांच्यावरती अवलंबून राहतील याचा प्रयत्न करायचा. म्हणजे विकसित देशावरती अविकसित देश कसे अवलंबून राहतील याचा विचार केला जातो. त्यातून एक आखणी तयार केली जाते आणि जे आर्थिक घटक आहेत त्या विकसित देशांशिवाय यांचे अविकसित देशाचे कोणतेही आर्थिक घटक पुढे जाणार नाही याची जबाबदारी ही विकसित राष्ट्र घेत असतात. याच नीतीला वित्तीय साम्राज्यवाद असं म्हटलेलं आहे. तर या वित्तीय साम्राज्यवादाची काही वैशिष्ट्ये सांगता येतात. त्यातलं पहिलं आहे, वित्तीय साम्राज्यवादामध्ये साम्राज्यवाद हा प्रस्थापित करणारे जे राष्ट्र असतात ते इतर राष्ट्राच्या भूभागाचा ताबा घेत नाहीत, तर अप्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेचा ताबा घेतात. म्हणजे प्रदेश ताब्यात घेत नाहीत, परंतु यांची जी अर्थव्यवस्था आहे ती ताब्यात घेत असतात. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, साम्राज्यवाद प्रस्थापित करणारे जे राष्ट्र आहेत ते आपले वित्तीय धोरण इतर राष्ट्रावरती थोपवण्याचे काम करत असतात. तिसरं आहे, आपल्याकडील आर्थिक सामर्थ्याच्या आधारे साम्राज्यवादी जे राष्ट्र आहेत ते इतर देशांना आपल्यावर अवलंबून राहण्यास भाग पाडतात. चौथं आहे, आपल्या वित्तीय यंत्रणांची इतर देशांमध्ये स्थापना करून तेथे नैसर्गिक साधनसंपत्ती, तेथील मानवी संपत्ती यांचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व कमी खर्चात वापर करून घेतला जातो. म्हणजे राष्ट्रीय संपत्ती असेल, जे खनिजं वगैरे असतील, उत्पादनं असतील, त्याचबरोबर ती मनुष्याचं जे मनुष्य संसाधन आहे याचाही कमीत कमी पैशामध्ये वापर केला जातो. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य सांगता येईल, वित्तीय साम्राज्यवादाच्या आधारे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रातील संपत्तीचे आपले हस्तांतर करून घेते आणि तेही प्रत्यक्षपणे साम्राज्य प्रस्थापित न करता. म्हणजे एखादं विकसित राष्ट्र अविकसित राष्ट्राचे जी संपत्ती आहे ती पूर्णपणे
हस्तांतरित करून घेतं, परंतु त्या राज्यावरती त्या राज्यातील प्रशासकीय आणि राजकीय कसलाही हस्तक्षेप करत नाही. 5वं वित्तीय साम्राज्यवादाचं वैशिष्ट्य आहे, वित्तीय साम्राज्यवादाच्या आधारे विकसित राष्ट्रे आपल्या हितसंबंधांना अनुकूल अशा व्यापारी नियंत्रणांची व शर्तींची निर्मिती करतात. म्हणजे जे वित्तीय साम्राज्यवाद करणारे हे जे आधुनिक राष्ट्र आहेत ते असे काही नियम बनवतात, त्या नियमाच्या आधारे अविकसित राष्ट्र किंवा विकसनशील राष्ट्र हे जास्तीत जास्त हे विकसित राष्ट्रावरती अवलंबून कसं राहील याचाच विचार केला जातो. ही 6 वैशिष्ट्य वित्तीय साम्राज्यवादाची आहेत. पुढचा आपला मुद्दा आहे ब्रिटिशांचा वित्तीय साम्राज्यवाद. आता हे एकंदरीत आपण वित्तीय साम्राज्यवादाचा अर्थ पाहिला, त्याची वैशिष्ट्ये पाहिली. परंतु ब्रिटिशांचा वित्तीय साम्राज्यवाद भारतामध्ये कसा होता? 1857 ते 1947 या कालखंडातील त्यांचा जो वित्तीय साम्राज्यवाद कसा होता याची माहिती आपण आता पाहू. ब्रिटिशांची भारतातील अर्थव्यवस्थाविषयक धोरणातील तिसरी आणि एक महत्त्वाची अवस्था वित्तीय साम्राज्यवादाची अवस्था होय. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणाला कंटाळून भारतीय जनतेने 1857 मोठा उठाव केलेला होता. मग या उठावानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती संपुष्टात आली आणि राणीच्या जाहीरनाम्याने ब्रिटिशांची जे क्राऊन आहे, ब्रिटिश जे संसद आहे किंवा ब्रिटिशांची राणी आहे त्यांच्या अधीन भारतीय देश आहे तो त्यांच्या अधीन गेला. याच्या अगोदर ईस्ट इंडिया कंपनी भारताचा कारभार पाहत होती. 1858 राणीच्या जाहीरनाम्यानंतर हा सर्व देशांचा कारभार राणीकडे गेला आणि राणीच्या मार्फत हा भारताचा कारभार चालू व्हायला सुरुवात झाली. म्हणजे इंग्लंडच्या राणीचे नियंत्रण प्रस्थापित झाले आणि किमान कागदोपत्री तरी इंग्लंडच्या भारताविषयक धोरणात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यापैकीच आर्थिक धोरणाविषयी सुद्धा काही बदल करण्यात आलेले होते. सन 1857 ते 1947 हा काळ वित्तीय साम्राज्यवादाची अवस्था म्हणून ओळखला जातो. याची जी माहिती आहे डिटेलमध्ये, म्हणजे या कालखंडामध्ये काय काय झालं त्यानुसार आपण वित्तीय साम्राज्यवाद म्हणतो. तर त्याची वैशिष्ट्य किंवा महत्त्वाचे घटक आहेत ते आपण आता एक पाहू. त्यातील पहिला घटक आहे अतिरिक्त भांडवल बाजारात. इंग्लंड देशाचे जे अतिरिक्त भांडवल आहे ते भारतीय बाजारामध्ये यायला सुरुवात झालेली होती. म्हणजे 1813 नंतरच इतर ज्या कंपन्या होत्या, ईस्ट इंडिया कंपनी आणि इतर कंपन्या, त्यांनी आपलं स्वतःचं जे भांडवल आहे ते भारतामध्ये गुंतवायला सुरुवात केलेली होती. परंतु 1857 नंतर भांडवल जास्तीत जास्त भांडवल, अत्यंत जास्त भांडवल त्यांनी भारतामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि ब्रिटिशांचे अतिरिक्त भांडवल इंग्लंडऐवजी भारतामध्ये गुंतवल्यामुळे त्यांना अधिक नफा मिळणार होता. त्याचं कारण म्हणजे भारतामध्ये व्यापाराची स्पर्धा कमी होती, त्याचबरोबर ती नफ्याचं प्रमाण वाढल्यामुळं भांडवल गुंतवणूक अधिक किफायतशीर होणार होती. आणि भारतामध्ये जे परिवहन जी साधनं आहेत या साधनांचा सुद्धा विकास त्यामुळे झालेला होता. त्यामुळे याचा फायदा हा व्यापाऱ्यांना झालेला होता. व्यवसायाला त्यांच्या नफ्यामध्ये, त्याचं भांडवलदाराच्या नफ्यामध्ये झालेलं होतं. साहजिकच ह्या अतिरिक्त भांडवलामध्ये जास्तीत जास्त भांडवल हे त्यांनी त्यामुळे भारतामध्ये गुंतवलं, कारण या ठिकाणची राजकीय परिस्थितीसुद्धा या राजकीय परिस्थिती या व्यापाऱ्यांना काय होती तर या कंपन्यांना अनुकूल होती. आणि त्यांनी हे जे अतिरिक्त भांडवल आहे ते अनेक उद्योगधंद्यामध्ये गुंतवलेलं होतं. त्याच्यामध्ये रेल्वे महत्त्वाचं आहे, काही मळे आहेत, त्याचबरोबर ती खाणी उद्योग आहेत, काही बँकांची निर्मिती केली, बँकांमध्ये त्यांनी भांडवल गुंतवलेलं होतं. त्याचबरोबर ती ब्रिटिशची जी शासकीय धोरणं आहेत ती सुद्धा नफेखोरीला प्रोत्साहन देणारी होती. त्यामुळे जास्तीत जास्त भांडवल हे भारतामध्ये गुंतवलेलं होतं. त्याचा फायदा साहजिकच व्यापाऱ्यांना झालेला होता. 1933 पर्यंत ब्रिटिशांचे भारतातील भांडवल जे आहे ते 1 अब्ज पाऊंडांपर्यंत पोहोचलेलं होतं आणि ही जी गुंतवणूक आहे इंग्लंडच्या एकूण परदेशी गुंतवणुकीच्या 1/4 होती. एकूणच या काळात ब्रिटिशांनी आपली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात भारतामध्ये गुंतवलेली होती. दुसरं घटक आपला सांगता येईल
साम्राज्यवादाची स्पर्धा. आता ब्रिटिशांनी भारतामध्ये गुंतवणूक केली आणि त्यांनी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला होता. सन 1750 ते 1850 हा औद्योगिक क्रांतीचा जो कालखंड होता तो प्रथम टप्पा मानला जातो. या काळात युरोपात एवढ्या मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती घडून आली की त्या क्रांतीला लागणारा जो कच्चा माल आहे तो युरोपमध्ये उपलब्ध होत नव्हता आणि कच्च्या मालातून जो तयार माल, ज्याला प्रक्रिया करून जो पक्का माल तयार केला जात होता, त्या पक्क्या मालाला बाजारपेठसुद्धा इंग्लंडमध्ये उपलब्ध नव्हती. म्हणजे एक तर कच्चा माल इंग्लंडमध्ये उपलब्ध नव्हता, दुसरा म्हणजे केलेला पक्का माल जो आहे तो विकण्यासाठी जी बाजारपेठ आहे ती इंग्लंडमध्ये नव्हती. त्यामुळेच त्यांना शाश्वत अशी बाजारपेठेची आवश्यकता होती आणि त्या युरोपीय राष्ट्रांनी वेगवेगळ्या वसाहती निर्माण करून भारतामध्ये जी सर्व काय केलं तर गुंतवणूक केली होती. याच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि या स्पर्धेमधून ब्रिटिश सरकारचे इंग्लंडमधील धोरण ठरले तेच भारताचे धोरण असे मानलं गेलं. भारतातही साम्राज्यवादाच्या स्पर्धेत ओढला गेला. आता भारत ह्या साम्राज्यवाद धोरणामध्ये नव्हता कुठेच, परंतु इंग्लंडचं भारतामध्ये राज्य होतं. साहजिकच इंग्लंडने नवीन प्रदेश ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून सगळी जी रक्कम आहे ती भारतात या महसुलामधून जमा घेऊन त्यांनी विस्तार केला आणि जास्तीत जास्त जे व्यापारी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी काय केलं तर अनुकूल धोरण निर्माण केलं. इथून झालं काय, साम्राज्यवादाची स्पर्धा निर्माण झाली होती. पराकोटीची साम्राज्यवादाची स्पर्धा त्यावेळेस भारतामध्ये निर्माण झाली होती. आणि त्यामुळे तिसरा मुद्दा आपला आहे याच्यामधील तर युद्धावर विनाकारण खर्च. ही स्पर्धा निर्माण झाल्यामुळं नवनवीन प्रदेश इंग्लंडने आपल्या ताब्यात घ्यायला प्रयत्न केला. त्यातून अनेक युद्ध ती खेळलेली होती. आता युद्धाला जो लागणारा पैसा आहे तो भारतामधून उभा केलेला होता आणि त्यामुळे विनाकारण ह्या साम्राज्यवादी आता व्यापारामधून पैसा आणि पैशामधून नवीन प्रदेश ताब्यात घेण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केलेला होता. त्यामुळे अनेक युद्ध झाले होते. त्यामध्ये अफगाणिस्तानचं युद्ध असं, ब्रह्मदेश, तुर्कस्तान यांच्यावरती नियंत्रण प्रस्थापित करताना ब्रिटिशांनी अनेक युद्ध लढली गेली. या युद्धावर ब्रिटिश सरकारने भारताचा मुबलक पैसा हा खर्च केला होता. बाहेरील देशावर नियंत्रण प्रस्थापित करून त्यांचा कसलाही फायदा भारतीयांना झालेला नव्हता. हा फायदा कोणाला होता तर ब्रिटिशांना होता, म्हणजे भारतीयांना कसलाही फायदा झालेला नव्हता. या काळात ब्रिटिश अधिकारी भारतीय वसाहतीला सर्वात तेजस्वी हिरा मानत होते. म्हणजे ब्रिटिशांचं जास्तीत जास्त उत्पन्न जे आहे ते भारतातून येत होतं आणि अत्यंत तेजस्वी हिरा, महत्त्वाचं ठिकाण भारत असं प्रशासकीय अधिकारी त्यावेळेस सांगत होते. त्यामुळे भारतावर नियंत्रण कायमचे ठेवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला होता. म्हणजे 1857 सुद्धा त्यांनी काय केला तर मोडून काढण्याचा प्रयत्न केला की नंतर ज्या काही चळवळी आहेत त्यासुद्धा मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामागे उद्देश एवढाच होता की काही झालं तरी भारताची वसाहत आपल्या ताब्यातून जाता कामा नये, हाच त्यांचा 1947 पर्यंतचा महत्त्वाचा हेतू होता. या टॉपिकमधील पुढचा मुद्दा आहे राजकीय नियंत्रण. वित्तीय साम्राज्यवादाच्या काळापर्यंत ब्रिटिशांचे भारतावर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित झालं होतं. राजकीय, आर्थिक नियंत्रण त्यांचं प्रस्थापित झालं होतं. राजकीय धोरणं त्यांना अनुकूल अशीच निर्माण केली होती, आर्थिक धोरणं त्यांना अनुकूल अशीच निर्माण केलेली होती आणि या नियंत्रणातूनच त्यांना आपला प्रशासकीय खर्च भरून काढता आला. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी सैन्य पाठवून युद्ध करता आलेलं होतं आणि त्यांच्या म्हणजे काय उद्योगपतींना हवी असतील अशी धोरणं या राजकीय धोरणातून आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे उद्योगपतींना ब्रिटनच्या व्यापाऱ्यांना, उद्योगपतींना अनुकूल असं धोरण या ठिकाणच्या राजकीय व्यवस्थेने घेतलेलं होतं, ब्रिटिश व्यवस्थेने घेतलेलं होतं. त्यामुळे हे जे साम्राज्यवादाची जी व्यवस्था आहे हे आणखी विस्तारत गेलेली होती. पुढचा मुद्दा आपला आहे 5वा, भारतीय उद्योगपतींकडे दुर्लक्ष. आता भारतामध्ये सुद्धा भांडवलदार होते. ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर अनेक भांडवलदार आपल्या देशामध्ये सुद्धा होते, पैशावाले लोक होते. परंतु ब्रिटिशांनी फक्त आणि फक्त ब्रिटिश व्यापाऱ्यांना आणि ब्रिटिश कंपन्यांनाच मदत केली. त्यांचाच व्यापार जास्तीत जास्त कसा वाढेल, एकाधिकारशाही कशी निर्माण होईल याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि जे भारतीय व्यापारी आहेत, भारतीय व्यापाऱ्यांना या व्यापारामधून त्यांनी जाणीवपूर्वक बाजूला ठेवलेलं होतं. फक्त ज्या ठिकाणी ब्रिटिश नाहीत, ज्या ठिकाणी ब्रिटिशांची स्पर्धा नाही त्या ठिकाणी हे जे भांडवलदार आहेत, आपले भारतीय भांडवलदार आहेत, जे उद्योगपती आहेत,
त्यांनी स्वतःचे उद्योग काय केले तर मोठे करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. त्यातून काही ठराविक उद्योग आहे त्यांचा विकास झालेला होता. जसे जमशेदजी टाटा आहे वगैरे वगैरे असे जे काही उद्योगपती आहेत त्यांचा विकास ब्रिटिश कालखंडामध्ये झालेला होता. परंतु त्यांना कसलंही प्रोत्साहन ब्रिटिशांनी दिलेलं नव्हतं. फक्त अडवायची भूमिका ब्रिटिशांनी भारतीय व्यापाऱ्यांबद्दल ठेवलेली होती आणि डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांचं दुर्लक्ष केलेलं होतं. आणि जास्तीत जास्त फायदा ब्रिटिश व्यापाऱ्यांना कसा मिळेल यासाठी धोरणं आखली आणि त्यांनाच मदत केलेली होती. आपला या टॉपिकमधला दुसरा मुद्दा 6वा मुद्दा आहे आधुनिक उद्योगांचा विकास. जास्तीत जास्त नफा कमवणं हा तर उद्देश होताच. मग वित्तीय साम्राज्यवादी अर्थव्यवस्थेच्या काळात भारतात आधुनिक उद्योगांचा विकास अत्यंत वेगाने घडून आला होता. म्हणजे 1853ला रेल्वे आली, त्याच्यानंतर तारायंत्र आलं, टपाल खातं आलं, वेगवेगळे रस्ते निर्माण झाले, वेगवेगळ्या वसाहती निर्माण झाल्या, अनेक नवीन शोध लागले, लाईटसारखी व्यवस्था आली. एकंदरीत काय तर या कालखंडामध्ये जे आधुनिक उद्योग आहे यांचा विकास हा जो आहे तो अत्यंत जलद गतीने झालेला होता. उद्योगात भारताने मोठ्या प्रमाणात प्रगती साधलेली होती. एकूणच या काळात भारतीय उद्योग व विदेशी उद्योग यांच्यामुळे भारतात आधुनिक उद्योगांची सुरुवात झालेली होती. एकंदरीतच काय तर वसाहतिक अर्थव्यवस्थेच्या कालखंडामध्ये इंग्लंडची संपन्नता वाढविण्याचे व भारताचे शोषण करण्याचे धोरण ब्रिटिशांनी स्वीकारलेलं होतं. म्हणजे ब्रिटिश जास्तीत जास्त नफा भारतातून कमवण्याचा प्रयत्न केला. परंतु हा नफा कमवत असताना त्यांनी अशी काही धोरणं राबवली त्यातून भारतीय व्यवस्था कोलमडून गेली. भारतीय जे व्यापारी आहेत, हस्तोद्योगाचे जे व्यवसाय आहेत हे कोलमडून पडले. जास्तीत जास्त नफा कमवण्याच्या नादामध्ये भारतीय आर्थिक घटकाचं शोषण हे ब्रिटिशांनी केलेलं होतं. दादाभाई नौरोजी यांनी तो आर्थिक निसारण जो सिद्धांत आहे त्यांनी मांडलेला होता. रजनी पामदत्त यांनी सुद्धा ते आर्थिक घटक आकडेवारीनुसार त्यांनी मांडलेलं होतं. म्हणजे भारताचं शोषण कसं झालं हे त्यांनी आपला दाखवलेलं आहे. म्हणजे इंग्लंडची संपन्नता वाढवण्यासाठी त्यांनी भारताचं शोषण केलं हे एकंदरीत त्यांच्या आर्थिक नीतीमधून आपल्याला समजते. भारताला नंतरच्या काळात इंग्लंडच्या साम्राज्यात एवढे महत्त्व आले की प्रत्येक ब्रिटिश अधिकारी भारतावरती आपली पकड मजबूत करत होता. म्हणजे भारताला त्यांनी जास्त महत्त्व दिलं होतं. लॉर्ड कर्झन तर असे म्हणत होता की भारत हा आपल्या साम्राज्याचा केंद्रबिंदू आहे आणि या काळात याची वाटचाल ही भारतावर नियंत्रण अधिक दृढ करणारीच अशी होती. म्हणजे एकंदरीत काय तर एकंदरीत जी धोरणं आहेत ब्रिटिशांची आर्थिक धोरणं आहेत या 3 टप्प्यामधून आपल्याला समजतात आणि त्यातील सगळ्यात भयानक टप्पा म्हणजे वित्तीय साम्राज्यवाद. कारण की ते फक्त व्यापारी करून राहिलेलं नाही तर भारताच्या या ठिकाणी मिळणारा जो नफा आहे त्या नफ्याचा वापर करून त्यांनी वेगवेगळे प्रदेश आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, युद्ध केली, सैनिकसुद्धा भारतामधून त्यांनी भरती केली, भारतीय समुदायामधून त्यांनी सैनिक भरती केली आणि याच सैनिकांचा वापर परमुलुक ताब्यात घेण्यासाठी त्यांनी केलेला होता. म्हणजे एकंदरीत ब्रिटिशांची नीती ही शोषक म्हणून होती. हे 3 टप्पे रजनी पामदत्त यांनी सांगितलेले आहेत. हे 3 टप्पे आपले या लेक्चरमध्ये संपलेले आहेत. आता याच्यानंतरचा जो घटक आपला आहे तो वसाहतवादी अर्थव्यवस्था. आता हे टप्पे आपण व्यापाराचे पाहिले, परंतु वसाहतवादी जी अर्थव्यवस्था आहे त्याचं एकंदरीत जी माहिती आहे ही वसाहती कशा चालत होत्या, यांचा व्यापार कसा चालायचा आणि ही वसाहतवादी संकल्पना आपण पुढील लेक्चरला समजावून घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.